दुसरा दिवस या टुर्नामेंटचा साई श्रद्धा गोविंदा पदक आयोजित श्री साई श्रद्धा गोविंदा पदक चषक आज ज्या एक टुर्नामेंटला आपण इकडे खूप चांगलं प्लॅटफॉर्म दिलं आणि सर्व नालासोपाराचे सर्व खेळाडू इकडे पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश, नॉन स्ट्राईक एंडला मयूर. बोला गणपती बाप्पा, जय श्रीराम. आणि आज रामनवमी पण आहे, त्यामुळे रामनवमीच्या आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. लेफ्ट आर्म बॉलर पहिली ओव्हर घेऊन लेफ्ट आर्म बॉलर ट्रॅकर बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच बॉलवर चौकार. 4 रन. 4 से करेंगे सबका स्वागत और बाउंड्री से करेंगे सबका स्वागत. बैटर थैंक यू. थँक्यू. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली सुरुवात केली गणेशने. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर काळे, एक चांगले खेळाडू आहेत. आता थोडं कमी क्रिकेट खेळलं, बट मुंबईतलं क्रिकेट पण मयूरने खूप खेळला. सल्फा रॉयल याने बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट पाहिलं गेलं. बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्हाईट बॉल. चांगलं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं, बट स्थानिक क्रिकेटचा एक जो अंगातला किडा आहे, म्हणजे क्रिकेट आपल्या रक्तातून कधी जात नाहीये. त्याला कधी तुम्ही सकाळी बोललात तरी क्रिकेट खेळू शकतो. या बॉलवर देखील पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग तिकडे. पॉइंटला एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. थोडं मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे जो जॅब प्रॉपर खेळेल तो मात्र इकडे चांगली बॅटिंग करू शकतो. गॅपमध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉल देखील हलक्यात आणे बा पेशन्स लेवल एक स्ट्रोक पाहिला गेला. अगदी पुश केलं फक्त सिंगलने. स्ट्राईक रोटेट करत असताना बॅटर गणेशच्या सुट्टीला मयूर आहे. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म बॉलर फैजान. खूप चांगलं ग्राउंड आहे, खूप चांगली खेळपट्टी आहे. कौतुक करेल मी सर्व आयोजन गोविंदा पदकाचं. आणि या बॉल देखील फुलटॉस बॉल मिस केलाय. व्हाईट बॉल. साई श्रद्धा गोविंदा पदक पहिलंच पर्व आहे आणि आज त्यांच्या गोविंदा पदकाने एक चांगलं प्लॅटफॉर्म या परिसरातील खेळाडूंना पण एक चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात क्रिकेटला एक वेगळाच क्रेज राहिलाय. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. फिल्डर आहेत तिकडे. सिंगल रन. चांगली सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये. मोठी खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी असल्यामुळे थोडा बॉल स्पिन पण होईल. सर्व आलेले सर्व आमचे मित्र, सर्व या परिसरातील खेळाडू जे चांगलं क्रिकेट ज्यांनी बघितलंय, खेळलेत, खेळतायत. लेफ्ट आर्म. या बॉल देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेले. एक चांगलं टायमिंग केलं. फिल्डर तिकडे होते. बॉल अडवला गेला आणि एका धावेने त्यामुळे धावफलक पुढे जाईल. 12 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. चांगली सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये गणेश आणि मयूरने. एलईडी स्क्रीनवर पण आपण पाहू शकतो ही क्रीडा स्पर्धा युट्यूबला देखील आज प्रथम क्रमांक तब्बल 30,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 15,000 रुपयांनी आकर्षक ट्रॉफी आहे. तृतीय क्रमांक पण आपण पाहिलं तर 10,000 रुपयांनी आकर्षक ट्रॉफी आहे. बॉलिंगसाठी निलेश. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मयूरला जागेवरती थांबवलं. गुड बॉलिंग. चांगली पिचिंग केली लेफ्ट आर्मने आणि 2 लेफ्टी. पहिला बॉल फैजानने टाकला तर निलेश. स्थानिक क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे, त्यामुळे प्रेशर तिकडे पण आहे. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांनी ते हेरलं की अशी बॉलिंग तू करू शकत नाहीये, त्यामुळे व्हाईट बॉल आहे.
या बॉलवर मयूर देखील फुटवर्क चांगलं होतं, चांगलं स्टेपिंग पाहिलं गेलं, रन सिंगल मिळेल. ग्राउंड थोडं मोठं आहे त्यामुळे या ग्राउंडवर जो गॅप खेळू शकतो, कव्हरला बॅटिंग करू शकतो, टेक्निकली बॅट्समन म्हणजे प्रॉपर जो लेदर बॉलची बॅटिंग करेल तो इकडे चांगली बॅटिंग करू शकतो, ज्याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत, नजर चांगली आहे. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मी कीपरचा कौतुक करेल, खूप चांगले एफर्ट दिले. संतोष तिकडे होते आणि संतोषने यशांच्या मागे चांगले एफर्ट दिले. 2 कॅमेऱ्यांचा युट्यूबला देखील आपण आज ही लाईव्ह टुर्नामेंट पाहतोय. डीबीएन लाईव्हला आपण पाहू शकतो. या बॉलवर थांबवला, गुड बॉल. निलेशचा एक परफेक्ट यॉर्कर आणि थोड्या वेळासाठी मयूर अगदी मायकल जॅक्सन सारखा उभा राहिला होता तिकडे, बट कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि बघा एलईडी स्क्रीन पण पाहू शकतो, अगदी मायकल जॅक्सनची आठवण दिली मयूरने. 17 रन झालेत. या बॉलवर स्वीप खेळले गेले हलक्या हाताने, थोडे लेझी खेळले स्ट्रोक. व्हाईट बॉल आहे पण टायमिंग थोडं चुकलं. गरमी थोडी वाढले त्यामुळे उन्हात क्रिकेट खेळत असताना देखील तुमच्या शरीराची काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट लाईफ टाईम खेळायचं आहे पण आपलं शरीर तेवढं साथ देणे गरजेचं. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, बॉल थोडा फिरला तिकडे आणि एक सिंगल रन आलेले सर्व खेळाडू. हळूहळू मात्र इकडे गर्दी वाढेल आणि सर्व नालासोपाराचे सर्व मित्र परिवार आज या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. साई श्रद्धा गोविंदा पदक, जे गोविंदा पदक देखील या परिसरातील एक नामवंत गोविंदा पदक आहेत. आणि या बॉलवर देखील आपण पाहता फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला. बॉलने भिंगरी घेतली तिकडे आणि रन सिंगल मिळेल. स्कोर झाला आतापर्यंत 20 रन झाले. धावफलकावरती आकर्षक ट्रॉफी आहे. 5 बॉल आणि 20 धावा. खूप चांगली ट्रॉफी, असं वाटतं चांदीची ट्रॉफी आहे. बघायला पण खूप छान वाटते आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने स्क्वेअर कटला ढकलला तिकडे मयूरने. मयूरची मला 1 वर्ष घाटकोपरला शिल्पा बिल्डिंगला मयूरने जी बॉलिंग केली होती आणि असलफाला जिंकून देण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता, पण त्यानंतर थोडं कमी क्रिकेट केलं त्याने आणि मुंबईतील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत संघामध्ये पण नालासोपाराचा खेळाडू खेळताना पाहिला गेला मयूर. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि स्थानिक क्रिकेट खेळलं पाहिजे. म्हणजे भले तुम्ही क्रिकेटपासून किती लांब गेलात तरी आपण जिथून मोठे झालो तिथे क्रिकेट खेळलं पाहिजे. नालासोपारा पण आता डेव्हलप होत चालला आहे, उंच उंच इमारती होत चालल्यात, पर स्क्वेअर फूट पण अगदी हळूहळू वाढत चालला आहे. बॉलिंगसाठी संतोष ज्यांनी चांगली किपिंग केली होती. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर आणि त्या सोबतीला गणेश. या बॉलवर देखील कडक ड्राईव्ह केला गेला बॅटर मयूरने. प्रॉपर फुटवर्क पाहिलं गेलं विथ द स्पिन. अगदी असं वाटलं लेदर बॉलचा स्ट्रोक पाहतोय की काय मयूरने काय ड्राईव्ह केलं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली आणि क्लासिकल ड्राईव्ह. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे, बॉल चांगला कलेक्ट केला फिल्डरने. कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक बघण्याची एक वेगळी मजा आहे. मग विराट कोहली असेल, वीरेंद्र सेहवाग, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांचा ड्राईव्ह बघण्याची एक वेगळी मजा आहे. स्क्वेअर कट बघण्याची एक वेगळी मजा आहे. श्रेयस अय्यर पण जो पॉइंटला बॉल कापतो त्याची पण जी कला आहे. शुभमन गिलची बॅटिंग बघण्याची एक वेगळी मजा आहे. त्यामुळे लेदर बॉल क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट भला खेळ वेगळा आहे, पण तुमच्याकडे जर टायमिंग असेल तर तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. या बॉल देखील फुटवर्क झाला, फटका थोडा फसला आणि गुड बॉलिंग, चांगला बॉलिंग कमबॅक केलं बॉलर संतोषने. एक बाउंड्री आली बट संतोषने चांगलं कव्हर केलं. गुड बॉलिंग संतोष. दुसरा दिवस या टुर्नामेंटचा. काल 8 संघ खेळले. मित्रांनो, जे बाहेर खेळतात त्यांनी बॉल इकडे आणून नका देऊ प्लीज, थोडं सहकार्य करा. या बॉलवर देखील विथ द स्पिन चांगलं फुटवर्क आहे, खूप चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. बघा तुमच्याकडे एकाच दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, बट बॉलर आणि फिल्डिंग करणारे फिल्डर पाहिजेत तर तुमची टीम बॅलन्स होते. या बॉलवर देखील मयूर पुन्हा एकदा स्वतःवर नाराज आहेत. फटका थोडा फसलाय. पहिलीच इनिंग चालू आहे. साई श्रद्धा गोविंदा चषक 2025 हे आज दुसरा दिवस आहे. खूप चांगलं आयोजन आज
6 एप्रिल आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामनवमी आज साजरी केली जाते. सर्व साई भक्त शिर्डीच्या दिशेने रवाना झालेत. या बॉलवर विथ द स्पिन आणि बॅटर आउट. संतोष काय म्हणतोस? आणि गणेशला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. चांगला स्पिन बॉल फिरवला आणि बरोबर मधली यष्टी उडवली. गुड बॉलिंग संतोष. खूप चांगला लेग ब्रेक पाहिला गेला आणि बॅटर आउट. थँक्यू. आणि तिसऱ्या ओव्हरला पहिली विकेट गेली, त्यामुळे मॅच आता थोडीफार आपण पाहिलं तर न्यू बॅटर राज 3 ओव्हर संपल्या त्यांनी स्कोर झालाय. योगेश बॉलर योगेश येतात चौथी ओव्हर घेऊन. म्हणजे या ओव्हरमध्ये थोडं मयूरला पण माहिती आहे की 4th 3rd गेटला बॅटिंग करणं गरजेचं आहे. जेवढा स्कोर करू तेवढा कमी आहे. बॉलिंगसाठी योगेश. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. बघा फाईन लेग आणि जर तुम्ही बॅकवर्डला पाहिलं तर खूप मोठा गॅप आहे. तिकडे पण रन्स होऊ शकतात, डीप स्क्वेअर लेगला पण रन्स होऊ शकतात, पॉईंटला पण रन होऊ शकतात, पण टायमिंग पाहिजे. या बॉलवर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका फसला गेला तिकडे आणि मोय मोय. संतोषनी पण हसला की बोलतो अरे आता काय करू, नाही लागला हिट. कधी कधी होतं असं. बघा चुका सर्वांकडून होतात. अंपायर पण हसतात की कधी कधी असं होतं की हिट लागत नाही. आमचे अंपायर्स गिरीश आणि सँडी. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला तिकडे. आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये दुसरा झटका लागतोय. थँक्यू. 29 रन झालेत. बॅटर प्रज्वल. या बॉलवर देखील विथ द स्पिन प्रज्वलने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल तिकडे थांबणार नाही. बॉल जाईल 4 रनसाठी प्रज्वलच्या बॅटमधून. थँक्यू. चांगला स्ट्रोक खेळले गेले प्रज्वलने आणि त्याला माहिती आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला थांबून चालणार नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. आणि चांगलं टायमिंग केलं. प्रज्वल नावातच प्रज्वल आहे, त्यामुळे बॅटिंग पण त्याने अगदी नावाप्रमाणे केले. या बॉलवर देखील बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. पहिलीच ओव्हर चालू आहे त्यामुळे रन्स आता देखील यावर देखील अलकाताने फिरवला गेला. बॉल चांगला बॉल तिकडे मयूरने. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो
check, 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 check. हॅलो हॅलो चेक हॅलो. मॅच चालू करायची लगेच. सेचाळीस. हॅलो 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 चेक हॅलो. हॅलो चेक हॅलो. 46 धावांचं टार्गेट होतं आणि पहिली ओव्हर संपली. स्कोर झालाय 6 रन. 18 बॉलमध्ये आता 40 धावांची गरज आहे. मयूरची एक चांगली ओव्हर आली, त्यातल्या त्यात कुठे ना कुठेतरी स्कोर थांबवला आणि सुरुवात दमदार केली आहे. त्यामुळे मॅच आता थोडीफार आपण पाहिलं तर साई माऊली 11 संघ एक चांगला खेळ करतोय. रन्स करावे लागतील थोडेफार, अजून फायटिंग मॅच बनवावी लागेल. संतोष आणि त्या सुप्तीला बॅटर ऋषीला थोडं फास्ट खेळावं लागेल. कॅप्टन्स आपण टॉस साठी या लगेच. पत्तू येतात बॉलिंग साठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तिकडे आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये. एकच रन मिळेल तिकडे सिंगल. चेक केलं जाईल तिकडे बाउंड्रीचं थोडं. नाही, बाउंड्री नसणार आहे, त्यामुळे एकच रन मिळेल. थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे, कारण की जर मॅच जिंकायची तर चान्स घ्यावा लागेल. हिंमतची किंमत आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल. पत्तूने चांगला बॉल फिरवला तिकडे. बॅट्समन थोडा अगोदरच बॅट त्याने फिरवली आणि सिंगल रन. प्रज्वलची जी बॅटिंग पहिल्या डावामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जी प्रज्वलने बॅटिंग केली, त्यामुळे साई मौली संघाचे शोल्डर अप झाले आणि बॉलरने पण आता कॉन्फिडन्सने बॉलिंग करतात. जागेवरून उभे राहून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे, अगदी स्टील करंट. या बॉल देखील डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल 4 रन साठी. संतोषने देखील बॅट ओपन केली आहे. चांगली बॅटिंग करत असताना इकडे आपण पाहिलं तर संतोष आणि ऋषी.
12 रन झाली धावफलकावरती. अजूनही जवळपास 34 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. भव्य दिव्य असं आयोजन आज साई श्रद्धा गोविंदा पदक आणि खूप चांगल्या मॅचेस आज रंगताना पाहायला मिळेल. कोण चॅम्पियन होईल, कुठला संघ क्वालिफाय होईल टॉप 6 मध्ये. 4 संघ तर क्वालिफाय झाले, 2 संघांची जागा रिकामी आहे. यावर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल आणि एका धावेने स्कोर पुढे जाते 13 रन्स. ऋषीला पण देखील आता बॅट ओपन करणं गरजेचं आहे, कारण की बाउंड्री संतोषने एक बाउंड्री लगावली आहे. सांघिक खेळ आहे, त्यामुळे प्रत्येकाचे एफर्ट्स तुम्हाला पाहिजेत. बॅटिंग लेफ्टी बॅटर ऋषी. या बॉलवर देखील फसवला गेला. गुड बॉलिंग पत्तू. धीम्या गतीचा बॉल, अगदी फिंगर रोल केल्याने अगदी एक हलका बॉल तिकडे पिचिंग करत असताना बॉलर पत्तू. चांगली पिचिंग केली गेली. बॉल अगदी धीम्या गतीने तिकडे सोडला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर, वाईट बॉल. पंधरा धावा झाले धावफलकावरती. रिव्हर्स खेळले गेलेत आणि तिकडे फिल्डर आहे. तिकडे आपण पाहिलं तर रन मिळतील का? चांगली फिल्डिंग पाहिली गेली. बॉल थोडा हातातून निसटला होता, बट रन एक सिंगल आणि स्कोर झालाय. 16 धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर 12 बॉल 30. श्री प्रसाद सामाजिक कला क्रीडा मित्र मंडळ आज त्यांच्या विरुद्ध साई माऊली 11 अशी पहिली मॅच रंगताना आज साई श्रद्धा गोविंदा चषकामध्ये. 6 एप्रिल शेवटचा दिवस या टुर्नामेंटचा आणि आज कोण चॅम्पियन होईल यावर पण नजर आहे सर्वांच्या. बघूयात कुठला संघ आज क्वालिफाय होईल आणि कुठला संघ जिंकेल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि रन सिंगल. बॉलिंगसाठी सौरभ येतात. 15च्या सरासरीने केले तरी 12 बॉल 30 होऊ शकतो या ग्राउंडवर. फुलटॉस बॉल ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन मिळेल तिकडे सिंगल. संतोषला पण माहिती की थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. आता मॅच क्रुशल मोमेंटला आहे. बाउंड्रीची गरज आहे. मोठे स्ट्रोक आले तरच मॅच बनू शकते. आणि संतोषने तर खूपच मोठा स्ट्रोक खेळला. बॅटर आउट. थँक्यू. न्यू बॅटर दीपक येत आहेत. दीपकला पण मॅच बनवणं गरजेचं आहे. या बॉल देखील आपण बघतो ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर झालाय 19. त्यामुळे मॅच आता थोडीफार बॅकफुटला जात असताना टीम आपण पाहिलं तर या मॅच मध्ये शिवरस्ता सामाजिक क्रीडा मित्र मंडळ आज या मॅच मध्ये थोडीफार बॅटिंग होत नाहीये. नॉन स्ट्राइक चान्स आहे तिकडे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल. थोडं फास्ट खेळणं गरजेचं. रन झालेत 21 रन झालेत. अजूनही जवळपास 25 धावांची गरज आहे. या बॉलवर खूप टायमिंग दिला आणि बॅटर आउट. नो बॉल आहे, बट तिकडे शिवरदान मिळालंय जरूर. एक बाउंड्री आली तरी मॅच लास्टला बघायला मजा येईल. न्यू बॅटर दीपक. फाईन लेगला खेळले गेलेत. बॉल अगदी धीम्या गतीने ते ट्रॅव्हल होईल. एकच रन मिळेल तिकडे आणि आता मॅच थोडीफार कठीण होत चालली आहे. बॅटिंग करत असताना टीम श्री प्रसाद सामाजिक कला क्रीडा मित्र मंडळ.
दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच. यानंतर देखील आपण पाहिलं तर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे सॅम 11 आणि त्यांच्या विरुद्ध. अर्हात 11 बॉलिंगसाठी प्रज्वल एक की फॅक्टर राहिला या मॅचचा, कारण की प्रज्वलने जे 4 बाउंड्रीज पहिल्या इनिंगला मारल्या त्यामुळे प्रज्वलचं नाव आज चर्चेत राहिलंय. पहिल्या मॅचमध्ये एक वेगळी ऍक्शन आहे प्रज्वलची, लेग ब्रेक आणि तिकडे व्हाईट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 बॉलमध्ये आता जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट. प्रज्वल बोलतो मी 4 बाउंड्रीज मारल्यात बट एक्स्ट्रा पण टाकले, त्यामुळे मॅच आता थोडीफार क्रुशल आहे. 6 बॉलमध्ये 20 रन्सची गरज आहे. सहा बॉल 20 आहे. लेग ब्रेक आणि तिकडे मला असं वाटतं डॉट बॉल आहे. चांगली पिचिंग केली गेली बॉलर बॉलिंगसाठी राज कुछ तो कर दे आज. त्यामुळे राजने जर चांगली बॉलिंग केली तरच मॅच जिंकू शकते. या बॉलवर चांगलं टायमिंग दिलं गेलं आणि खूप टायमिंग दिलं. अगदी गोल फुरीनं बॅटर स्ट्रोक खेळले. रन मिळतील 4. मॅच अजूनही संपली नाहीये. रन झाले आतापर्यंत 30 धावा झाल्यात. थँक्यू. 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. जर 4 बॉल 4 बाउंड्रीज मारले तर विक्रम होईलच. या बॉलला देखील कव्हरला खेळले गेलेत. मयूर तिकडे होते आणि चांगली फिल्डिंग, खूप चांगला थ्रो पण केला मयूरने तिकडे. आणि आता मॅच थोडीफार कठीण झाली. बघा सर्वांना आता प्रज्वलच्या 4 बाउंड्रीज आठवते. त्यामुळे श्री प्रथा सामाजिक कला क्रीडा मित्र मंडळ बोलत असेल की 1-2 बाउंड्री आमच्या कमी आल्या असतात आम्ही पण मॅच मध्ये होतो. त्यामुळे एक एक बाउंड्री एक एक रन क्रिकेटमध्ये त्याला खूप महत्व आहे. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल समोर खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे डीप मध्ये. साई माऊली 11 खूप चांगला खेळ केला आणि मॅच मध्ये जवळपास त्यांनी आता पकड निर्माण केली आहे. वेल प्लेड. चांगली पिचिंग, तेवढीच चांगली किपिंग पाहायला मिळाली आणि डॉट बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. लीग मॅचचा फॉर्मॅट आहे त्यामुळे कोण जिंकेल कोण हरेल, त्यामुळे पहिली मॅच जिंकणं गरजेचं होतं. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड चांगली फिल्डिंग तिकडे पुन्हा एकदा बल स्टॉप आणि साई माऊली संघ पहिला सामना जिंकतो. अभिनंदन. वेल प्लेड. सर्वांनी चांगली कामगिरी केली. टीम एफर्ट्स. पत्तूची बॉलिंग, प्रज्वलची बॅटिंग, त्यामुळे की फॅक्टर राहिला आणि साई माऊली संघाने या मॅचवर नाव कोरलं. अभिनंदन. आपण टॉस करत आहोत.